महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताप्रकरणी आता नवीन वाद निर्माण झाला आहे। अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AIBच्या प्राथमिक अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। इंस्टाग्रामवरील पोस्टवरून जय पवार यांनी या अहवालाबाबत नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की हा अहवाल पूर्णपणे सखोल आणि सर्वसमावेशक पद्धतीने तयार करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे अत्यंत दुःख आणि वेदना झाल्या आहेत। त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की महाराष्ट्रातील जनतेला आणि या अपघातात आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेल्या कुटुंबांना केवळ औपचारिक माहिती नव्हे तर संपूर्ण सत्य, पारदर्शकता आणि स्पष्ट उत्तरांची गरज आहे। या प्रकरणात जर सुरक्षेतील त्रुटी सिद्ध झाल्या तर संबंधित कंपनी VSR व्हेंचर विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी जय पवार यांनी केली आहे। दरम्यान या प्राथमिक अहवालामध्ये काय माहिती दिली आहे ते पाहूया। विमान अपघात तपास यंत्रणा असलेल्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने म्हणजेच AIB यांनी बारामती विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला। जानेवारी महिन्यात झालेल्या VSR व्हेंचर्स लिअरजेट विमानाच्या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर 4 जणांचा मृत्यू झाला होता। या 22 पानांच्या प्राथमिक अहवालात अपघाताच्या वेळी खराब असलेली दृश्यमानता आणि विमानावरील सुरक्षिततेचा अभाव यावर बोट ठेवण्यात आला आहे। या अहवालातील मुख्य निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत। लँडिंगच्या वेळी दृश्यमानता केवळ 3 किलोमीटर इतकी होती, जी VFR उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या 5 किलोमीटरच्या किमान मर्यादेपेक्षा खूप कमी होती। ATCने वाऱ्याचा वेग शांत असल्याचे सांगून रनवे 11 वर लँडिंग करण्याची परवानगी दिली होती। पहिल्या प्रयत्नात लँडिंग न झाल्याने दुसऱ्या प्रयत्नात गो अराउंड करत विमानाने झाडांना धडक दिली आणि त्यानंतर जमिनीवर कोसळून त्याला भीषण आग लागली। अपघाताच्या काही सेकंद आधी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये वैमानिकाचे ओ शिट असे घाबरलेले शब्द रेकॉर्ड झाले आहेत। मार्च 2016 नंतर बारामती विमानतळाच्या धावपट्टीचे डांबरीकरण झालेले नव्हते, त्यामुळे धावपट्टीवरील खुणा पुसट झाल्या होत्या आणि पृष्ठभागावर खडी विखुरलेली होती। या विमानतळावर अत्याधुनिक हवामान यंत्रणा आणि विमानतळाची स्वतःची अग्निशमन दलाची सुविधा उपलब्ध नव्हती असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे। अपघातात विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आगीमुळे खूप खराब झाला असून त्यातील डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि उत्पादक कंपनी हनीवेल यांची मदत घेतली जात आहे। सॉलिड स्टेट फ्लाइट डेटा रेकॉर्डर मधील डेटा डाउनलोड करण्यात आला असून त्याचं विश्लेषण सुरू आहे। AIBने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला शिफारस केली आहे की बारामतीसारख्या अनियंत्रित विमानतळावर उड्डाण करणाऱ्या सर्व ऑपरेटर्सनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे SOPचं कठोर पालन करावं आणि यासाठी आवश्यक निर्देश तात्काळ जारी करण्यात यावेत। तसेच अपघाताची मूळ कारणे शोधण्याकरता सर्व तांत्रिक व मानवी पैलूंचा सखोल तपास सुरू असल्याचं AIBने स्पष्ट केलं आहे।